तुमचं नाव काय? माझं नाव भगवान सक्रात चौधरी. तुम्ही इथे किती वर्ष राहताय? मी आता इथं 10 वर्ष राहतो. 10 वर्षापासून मी सेवानिवृत्त झाल्यापासून इथंच आहे. इथे 19/12/2002 पासून. किती आहे तुम्ही? पूर्वी हायस्कूलमध्ये होतो. हां. त्यानंतर आम्ही इकडं घर बांधली, जागा आम्ही घेतली हां. आणि इथं स्थायिक झालो. आमचं गाव जवळच आहे, 2-3 किलोमीटर. तर आम्ही म्हणजे सोलार मीटर जे आहे त्याच्याबद्दल थोडं काही क्वेश्चन विचारणार तुम्हाला. विचार आहे. तर त्याचं म्हणजे तुम्ही केव्हा केव्हा इन्स्टॉल केलं ते सोलार मीटर तुमच्या इथे? कुठलं हे होय? ते 2000 साली, 2011 साली. 2011 साली इन्स्टॉल केलं. 7/2011. 20/7/2011 इन्स्टॉल केलं. चालेल. त्याची प्राईस वगैरे काय किती त्यावेळेस? ते आता 48,000 रुपये टोटल प्राईस. टोटल प्राईस. मग तुम्ही टोटल पूर्ण 48,000 पे केले? हां, इन्व्हेस्टमेंट केली. त्यात 15,000 रुपये मिळणार असं त्यांनी सांगितलं. अजून काही आम्हाला चेक वगैरे आले गव्हर्नमेंटकडून तुम्हाला मिळणार? गव्हर्नमेंटकडून मिळणार. हे सरकारी अनुदानित आहे योजना. आणि काय काही कुठल्या लोकांना मिळालेत पैसे. हां. ते सरकारच्या नंबर आमचं सगळं पाठवलेलं आहे ते मिळते. त्यांनी पण तुमच्यासोबतच बसले सर्वांनी सोलार? नाही, काही अगोदर मागे पुढे असते. हां. पण वर्षानंतर मिळतात असं त्यांचं मत आहे. ते पाटील दिलेलं आहे. हां. त्यांनी सांगितलं वर्षानंतर त्यांना मिळतात. चेक तुमच्या नावाचे येते ते चेक. हां. ते काय त्यांच्यावर जात नाही. बरं. अशी त्याची कॅपॅसिटी वगैरे किती आहे तुमच्या इथे? आमची याची 3,000 लिटरची. 300 लिटरची असते. 300 लिटर गरम पाणी तुम्हाला भेटतं? हो. आम्ही सगळ्यात आंघोळ्या आमच्या होतात. पुन्हा ते धुण्यासाठी राहिलेलं पाणीचा यूज होतो. पण किती मुलं आहेत तुमच्याकडे? किती जण आंघोळ करतात? आमची 10-12 माणसं आहेत. 10-12 माणसं तुम्ही आंघोळ करता? सगळ्या आंघोळ करतो. आणि आम्ही काही वेळा मुलं इथं आमच्याकडे आहेत इंजिनिअरिंग कॉलेजची. ती पण आजारी असले काय असतं तर त्यांना बांधल्या आम्ही देतो. पण त्याचे प्रायव्हेट काही घेत नाही, तसं देतो. सगळ्यांना पुरतं आणि शेवटी धुण्यासाठी त्याचा आम्ही वापरतो. आता 2011 तुम्ही इन्स्टॉल केलं. होय. त्याच्या अगोदर तुम्ही कुठली कशी यूज करतो पाणी गरम पाण्यासाठी? ते ह्याचा गॅस गिझर आमचं. गॅस गिझर. 1 सिलेंडर लागत आम्हाला महिन्याला. म्हणजे एका म्हणजे सर्वांना एक सिलेंडर लागतं. तुमचं 1 सिलेंडर वाचलं पूर्ण? वाचला. म्हणजे सिलेंडरची कॉस्ट किती असते वगैरे? सिलेंडरची कॉस्ट आता 450 रुपये. 450 रुपये एका सिलेंडर बसतं. ते वाचलं आमचं. म्हणजे प्रत्येक महिन्यात तुम्ही 450 ते 500 रुपये वाचतात. आणि जवळ आणायचं असतं तर आणि 10-20 रुपये. बरोबर. 400-500 रुपये वाचतात. बरोबर. मग आता हा वर्षाचा जवळजवळ 5-6 हजार रुपये वाचले. बरोबर. 1 वर्षाचं. मग हे सौर ऊर्जेमुळं हे शक्य चांगलं झालं. वेळेला सरकारी चांगले आहे. बरोबर. म्हणजे अनाठाय जाणार सूर्यप्रकाश याच्यामुळं आपलं पाणी तापलं हे होतं. आणि काय 20 वर्ष या योजना काय होणार नाही. 20 वर्ष तर यात काही बरोबर असं त्यांनी सांगितलं. म्हणजे अर्थात आम्ही 1 वर्ष वापरतो काही 1 वर्ष वापरतो आता पण काय मेंटेनन्स मेंटेनन्स खर्च जीव आता काही नाही. काहीच आता फक्त ज्यावेळी पाऊस पडत असतो आणि ऊन अजिबात नसतं त्यावेळी मात्र थोडंसं पाणी गरम होत नाही. तर त्या दरम्यान स्टोव्हवर किंवा आम्ही गॅस ह्याच्यावर पाणी तापवतो. म्हणजे क्वचितच असं. आता ह्या वर्षी जवळजवळ 1-2 वेळा असं झालं. डेली पाणी गरम भेटतं? गरम मिळते. फक्त म्हणजे ज्यावेळेस पाऊस वगैरे असेल त्यावेळेस प्रॉब्लेम. पाऊस आणि ज्यावेळेस सूर्याचं दर्शन नाही झालं 1 तासभर सूर्य जरी हे झाला तर सुद्धा पाणी गरम असं होतं. तुम्हाला असं काय वाटलं सोलार यूज करावं आपण असं सोलार ते दिलेलं आले त्यांनी ते माहिती दिली आणि त्याचे फायदे आम्हाला सांगितले आणि ते आम्हाला पटले. बरोबर. की आज गॅस मिळत नाही सध्या. याची किती शॉर्टेज आहे आणि ते सौरशक्तीवर होते त्यामुळे बी घेणं चांगलं आहे. म्हणून आम्ही त्याचा यूज केला. फक्त पैसे एकदम द्यायला लागत होते. ही मात्र थोडी इन्व्हेस्टमेंट करायला लागत होती. ते आम्ही केली त्यावेळी. म्हणजे टोटल जी कॉस्ट होती टोटल एकदम तुम्ही पे केली? होय, पे केली त्याला. त्या दिले त्यांनी साहित्य आणलं आणि त्यांनी बसवलं. त्यांनी खर्च वगैरे ते आपण त्या ह्याच्यामध्येच खर्च वगैरे त्यांनी हे केला. तुम्हाला जे काही ॲडव्हान्टेज वगैरे काय सांगितलं तुम्ही काय ॲडव्हान्टेज वगैरे तुम्हाला सांगितलं त्याचे काय म्हणजे फायदे वगैरे सांगितले तुम्ही? फायदे म्हणजे काय ह्या सौर शक्तीचा उपयोग सरकारने यासाठी ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांनी करावा. हे लाकूड तोड वगैरे जे होती किंवा
जाळ लावणे किंवा त्याच्यापासून प्रदूषण होणं ते टाळण्यासाठी सौरशक्तीचा उपयोग काहीतरी प्रदूषण नाही काही नाही आणि नित्रास आपल्याला पाणी मिळू शकतं. हा एक फायदा आहे म्हणून बाकीच्या लोकांना सगळ्यांना या गोष्टीने सरकारनं आणि आता तर नवीन स्कीम त्यांची काय आल्या ती आम्हाला आता ते हे मिळतं सबसिडी ती सबसिडी वजा करून हे करतात. आता पुढे जो रोल आहे त्याने सबसिडी वजा करून पैसे म्हणजे तुमचे 15,000 भेटणार तर तुम्ही भरायचेच नाही भरायचे डायरेक्ट ते मी मायनस करून आता हा मायनस करूनच आता नवीन ही स्कीम त्यांनी काढली आहे. आमच्या आता ह्यानी 1 वर्षाने घेतला त्यांना त्याचा फायदा मिळाला पण आम्हाला ते पूर्वीच्या स्कीम मध्ये असल्यामुळे आमचं ते रखडत पडलं काम. त्या स्कीम मध्ये किती सोलर बसवले तरी आपल्या इतका आमच्या इथं जवळजवळ 5-7 सोलर आहे. 5 ते 6 सोलर बसवले. सर्वात मोठा आमचा आहे. 300 लिटर कॅपॅसिटी. कोणाचं 50 आहे 100 आहे कोणाचं 150 आहे ज्याच्या त्याच्या ह्याच्याप्रमाणे त्यांनी बसवलं. चालेल थँक्यू. हे चहा